नमस्कार सर्वांना, विजयन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी सामान्य ज्ञानचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा, अंगणवाडी मुख्य सेविका आपल्याकडे बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं एक अतिसंभाव्य PDF आहे। त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच PDF हे पाठवले जाईल। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ बघा यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, महाराष्ट्र राज्य बघा बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय बघा अकोला या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, श्रीरामपूर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चिखलदरा बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। बघा, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा, महाराष्ट्राचे बघा मँचेस्टर बघा असे इचलकरंजी बघा या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सहस्रकुंड हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, सहस्रकुंड हा धबधबा बघा नांदेड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मयुरेश्वर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। मयुरेश्वर बघा हे अभयारण्य या ठिकाणी पुणे या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तुमसर बघा ही महाराष्ट्र राज्यामधली तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, तुमसर बघा ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, सांताक्रूज बघा हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? बघा, सांताक्रूज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, सांताक्रूज बघा हे विमानतळ मुंबई या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, 1 मे सन 1981 रोजी बघा रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? बघा, 1 मे सन 1981 रत्नागिरी बघा या जिल्ह्याचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण झालेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामधले बघा पहिले पक्षी अभयारण्य बघा कर्नाळा हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामधला बघा पहिला पूर्ण विद्युतीकरण बघा झालेला जिल्हा म्हणजेच वर्धा हा जिल्हा बघा महाराष्ट्रामधला पहिला विद्युतीकरण झालेला तो पहिला जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उजनी बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, उजनी बघा हे धरण भीमा नदीवर असून ते बघा सोलापूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बघा, लाकडी खेळणी बघा तयार करण्यासाठी बघा सावंतवाडी बघा हे ठिकाण प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचे बघा पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्याचं बघा पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे? बघा, 800 किमी बघा महाराष्ट्र राज्याच्या या ठिकाणी पूर्व पश्चिम अंतर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या बघा महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची बघा एकूण संख्या बघा 36 जिल्ह्यांची या ठिकाणी संख्या आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा कोल्हापूर हा जिल्हा बघा तर पुणे या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेमधलं पहिलं मासिक खालीलपैकी बघा मराठी भाषेमधलं बघा पहिलं मासिक खालीलपैकी कोणतं मासिक आहे? बघा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक म्हणजेच तर दिग्दर्शन बघा हे मराठी भाषेमधल्या या ठिकाणी पहिलं मासिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती म्हणजेच बघा वि. स. खांडेकर बघा हे महाराष्ट्रामध्ये बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा सन 2011च्या जनगणनेनुसार बघा सिंधुदुर्ग हा जिल्हा सर्वाधिक कमी लोकसंख्येचा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अजिंठा लेण्याचे बघा प्रवेशद्वार असे जळगाव या जिल्ह्याला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा लोणावळा खंडाळा बघा ही थंड हवेची ठिकाणे पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या तोरणा आणि पुरंदर बघा ही किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा तोरणा आणि पुरंदर बघा ही किल्ले पुणे या जिल्ह्यामधली ती किल्ले आहेत. प्रश्न क्रमांक 24 बघा, यावल बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? यावल बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा यावल बघा हे अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या एका नदीला म्हटले जाते? बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी बघा असे कोयना या नदीला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दीना हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा दीना धरण बघा महाराष्ट्रामध्ये गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंबा घाट हा खालीलपैकी कोठून कोठे जाताना लागतो? आंबा घाट हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लागतो? बघा आंबा घाट बघा कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गावर बघा आंबा घाट लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दाभोळची खाडी महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली? बघा दाभोळची खाडी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? बघा दाभोळची खाडी बघा रत्नागिरी या जिल्ह्यामधली ती खाडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा कर्मयोगी बघा संत गाडगेबाबा विद्यापीठ बघा महाराष्ट्रामध्ये तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणता आहे? बघा पुणे व नाशिक बघा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक म्हणजे बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तिल्लारे हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा तिल्लारे हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं बघा मुख्यालय तर या ठिकाणी नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र बघा वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा संरक्षण साहित्य बघा निर्मिती केंद्र बघा वाडी हे ठिकाण नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देहू आळंदी ही तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी आहेत? बघा देहू आळंदी बघा ही तीर्थक्षेत्र इंद्रायणी नदीच्या काठी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? सर्वात बघा कमी जंगले खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतात? बघा मराठवाडा या प्रादेशिक बघा विभागामध्ये सर्वात कमी या ठिकाणी जंगले आढळतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा औद्योगिकदृष्ट्या बघा सर्वात जास्त मागासलेला जिल्हा म्हणजेच गडचिरोली या जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलिबाग बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर अलिबाग बघा हे
ठिकाण बघा कलिंगड या फळासाठी ते प्रसिद्ध आहे. बघा डोकलाम बघा हा सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन देशामधला सीमावाद प्रश्न आहे? तर भारत आणि चीन या बघा दोन देशामधला तो सीमावाद प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर रासबिहारी बोस यांनी बघा आझाद हिंद सेनेची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कादवा ही नदी खालीलपैकी कोणत्या एका नदीची उपनदी आहे? बघा कादवा बघा ही नदी गोदावरी या नदीची ती उपनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा श्रीकांत देशमुख यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? बघा कांदा कापताना अमोनिया हा वायू बाहेर पडतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नाहीत? बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये बघा एकूण 8 देश आहेत. तर ब्रिक्स या संघटनेमध्ये बघा या ठिकाणी दक्षिण कोरिया या ठिकाणी हे राष्ट्र समाविष्ट नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला? बघा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर पंडिता रमाबाई यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत? जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे ऋषभदेव हे जैन धर्मामधले या ठिकाणी पहिले तीर्थकार आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो? बघा शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो? बघा शहराचा बघा प्रथम नागरिक म्हणजे महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी बघा आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पेनिसिलियम बघा हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? पेनिसिलियम बघा पेनिसिलियम बघा हे बुरशी यांचे या ठिकाणी उदाहरण आहे. बघा ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा? बघा ग्वायटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? तर आयोडीन यांच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. बघा काटेपूर्णा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? काटेपूर्णा ही नदी बघा काटेपूर्णा बघा ही नदी तर वाशिम या जिल्ह्यामध्ये उगम पावणारी नदी आहे. बघा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक साक्षरता दिन बघा 8 सप्टेंबर बघा या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा 1 ऑगस्ट सन 2014 पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक बघा मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? बघा मागासवर्गीय आयोग बघा नेमण्याचा अधिकार हा राष्ट्रपती यांना असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी बघा कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा कोयना या जलाशयाचं नाव बघा शिवसागर जलाशय. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी कोणती नदी आहे? बघा दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी म्हणजे गोदावरी बघा ही नदी दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट बघा कलम 356 नुसार बघा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते. बघा गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा गुलामगिरी हा ग्रंथ बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा मराठी भाषेचे बघा शिवाजी असे विष्णुशास्त्री चिपळूणकर बघा यांना मराठी भाषेचे शिवाजी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मणिभवन बघा हे खालीलपैकी कोणत्या एका महान व्यक्तीशी बघा मणिभवन हे खालीलपैकी कोणत्या एका महान व्यक्तीशी संबंधित आहे? मणिभवन तर महात्मा गांधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? बघा पचन कार्यामध्ये बघा मदत होण्यासाठी बघा जठरामध्ये बघा सल्फ्युरिक ॲसिड
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl या अम्लाचा या ठिकाणी स्त्राव होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा पाण्याच्या बघा शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरतात. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी बघा क्लोरीन बघा या ठिकाणी ही मूलद्रव्य प्रामुख्याने वापरतात. पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली बा पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली. बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना बघा सन 1885 बघा या वर्षी बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा गदर पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणी केली. गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी बघा गदर पार्टीची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 70 बघा नांदेड या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी. नांदेड या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.